घेतली खुश खुश. तिला बॅटची पडलेली आहे. चांगली ब्रँडेड ती ओनेक्सची किती मी किती भारी बघ. मी जो प्रोफेशनली बॅडमिंटन सुरू करेल ना तेव्हा मी सिंगल रॅक आणि मम्मीच्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा प्लीज. तुमचा सपोर्ट म्हणजे आमची खूप मोठी प्रगती होईल. सो प्लीज सबस्क्राईब. तू काय बोलशील? सबस्क्राईब करा सांगले. सबस्क्राईब असं बोलतो आमचा पिलू. हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलमध्ये सुद्धा. आज काय झालं, एक दिवशी दीदीची रिक्षावाले जे काका आहेत ते आले नव्हते आणि आज दिवूचे रिक्षावाले काका आले नाही आहेत म्हणून मग तो घरी आहे. दीदीचे पप्पा पण गेले गावी आणि दीदी गेली स्कूलला आणि त्यांचं सगळं आवरून दिलं. दीदीच्या पप्पांना पण डबा दिला कारण तिथे काम आहे ना म्हणून मग डबा घेऊन गेले. सकाळी थोडंसं नाश्ता केला त्यांनी आणि दीदीलाही डब्बा दिला आणि मी आत्ताच सगळं आवरून घेतलं आणि आता चहा ठेवते. आणि दिवू पण आत्ताच उठला. आज शाळेला सुट्टी घेतली त्याने, म्हणजे रिक्षावाले काका आले नाही म्हणून मग शाळेत काय गेला नाही. त्याला उशिराच उठवलं आणि तो स्वतःच उठला. अजून त्याची आंघोळ पांघोळ बाकी आहे सगळी. आणि मग त्याच्यानंतर आता मी चहा घेते आणि मग नंतर त्याची आंघोळ करते. उन्हाळा म्हणजे इतका कडक उन्हाळा आहे. सगळे जे गेलेले वर्ष आहेत ना त्या वर्षापेक्षा ह्या वर्षी खूपच कडक उन्हाळा जाणवतोय आमच्याकडे सुद्धा. आता सकाळचे किती वाजले, 9 वाजलेले आहेत तरीसुद्धा खूपच कडक ऊन लागतं. तर म्हणून मग खिडक्या दरवाजे काही उघडायचं कामच नाही आणि मग संध्याकाळी उघडतो. काय भूक लागली? आमच्या भाऊला भूक लागली आहे बेटा. तुम्हाला दाखवते आमचा भाऊ काय करतोय. चल इकडे तर तुला दाखवते. चल, हाय आमचा भाऊ. हा आमचा भाऊ इथे त्याला काहीतरी बोलायचं आहे. हो ना, इकडच्या साईडला आहे मग छान दिसशील. हा आमचा भाऊ. काय बोलायचं आहे? बोल. आज सुट्टी घेतली ना भाऊने? आज रिक्षावाले काका नाही आले ना तुझे? मग काय सांगशील तुझ्या फ्रेंड्सला, जे पण तुझ्या सारखे मुलं बघतील त्यांना काय सांगशील? चल तुझ्या फ्रेंड्सला काय सांगशील सांग. चॅनलला लाईक करा. नाही, व्हिडिओला लाईक करा. पुढे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्याला भूक लागली, त्याला शिरा देते. त्याला शिरा खूपच आवडतो म्हणून मग जास्तीचा केला. घे रे बेटा. आता मी ठेवते चहा. उन्हाळा असो काही असो, चहा घेतल्याशिवाय काय होत नाही म्हणून मग आता चहा घेते आधी आणि त्याच्यानंतर मग बाकीचे उरलेले कामं असं. चहा जरा स्पेशल केली ना तेव्हा चहा पिल्यासारखी वाटते, नाहीतर मग चहा पिल्यासारखी वाटत नाही. आता त्याच्यामध्ये मी जायफळ टाकते, थोडंसं आलं आणि गवती चहा. आता गवती चहा घेऊन ये. गवती चहा आणली मी, आता टाकून देते त्याच्यामध्ये.
आता बाहेरचं सगळं धुवून काढलं. गाडी काढली ना, दीदीचे पप्पा गावी गेले, तर बाहेरचं जे पोर्च होतं ते सगळं धुवून काढलं आणि घरात तसंच राहिलं आवरायचं. आत्ता आवरते. हे बघा, पूर्ण पसारा तसंच राहिला. हे टोपल्यामध्ये भांडे आणि हे भांडे पण बाहेर काढायचे राहिले, तसंच राहू दिलं. इतकं गरम होतं ना, त्याच्यामुळे कंटाळाच केला. आता आवरून घेते पटापट आणि मग भांडे वगैरे घासते. चला आवरते आता. दीदी स्किपिंग करते. काल संध्याकाळी आम्हाला चक्कीवर गेलो होतो, उडदाचे पापड बनवायचे होते बरं का मला. तर ही घरची डाळ होती, तर ते चक्कीवाले बोलले की घरच्या डाळीचं पापड नाही बनणार म्हणे, विकत डाळ घ्यावी लागेल असं बोलले. पण आमच्या गावाकडे बनवून देतात म्हणून गावाकडे घेऊन जाणार आहे. पण येताना दीदीला स्किपिंग आणली. आता स्किपिंग करते वरच्या हॉलमध्ये. वरचा जो हॉल आहे पूर्ण मोकळा आहे, त्याच्यामध्ये एकही काही सामान नाही आहे, फक्त आपलं देवघर आहे ना, तिथे मस्त तिला स्किपिंग करायला होतं. आणि आता ती गेली स्किपिंग करायला. रोज 5 वाजता स्किपिंग करते आणि फुल बॅटसुद्धा घ्यायचा आहे बरं का तिला. काल पण गेलो होतो, आणायचं होतं, पण ना मला जास्त महाग लागत होतं म्हणून काही आणलं नाही. आज परत जाणार आहे त्याच दुकानात. तर चला पटापट काम आवरून घेते, मोबाईल ठेवते इथे. ऊन चांगलाच आहे. आमचा दिऊ झोपला, हा बघा. त्याला झोपू देते, संध्याकाळीच उठेल तो आता. स्किपिंग करते ना, तर तिचा आवाज येतोय असा. तिला म्हटलं स्किपिंग करेपर्यंत तरी हाईट. चल गाडी काढून दे तिचं. हां हो भाऊ, ही पायपुसणी दे रे, दे इकडं. गेट उघडायला गेला का? हे आज ना पूर्ण स्वच्छ धुवून टाकलं. गाडी बाहेर आहे म्हटलं तोपर्यंत धुवून घेते, नाहीतर मग ती ना घाण इथेच साचते. चल. आणि गाडी आता बाहेर लावायचं कामच नाही, मध्येच लावावी लागते. इतकं कडाक्याचं ऊन तापतं ना, त्याच्यामुळे. दे ना बेटा ही पायपुसणी, दे ना मला. सुकली का दाखव. तिला पण धुवून टाकली तर मस्त दिसते ती. कुठे गेला तू? मातीमध्ये खेळायला खूप आवडतं आमच्या भाऊला, हो ना. इकडे इकडे ये. दीदीला पाठवते दूध घ्यायला, दीदीला गाडी काढता येत नाही म्हणून.
जा मी गेट लावते, जा जा. आताच यांना फुल बॅट घ्यायला जायचं आहे. बॅडमिंटन दीदी छान खेळते आणि आता सुट्ट्या पण लागतील, मग काय करतील, बोर होतील ना, त्याच्यापेक्षा मग खेळणं काहीतरी आणू. काल काय झालं, दोरी स्किपिंग आणली आम्ही आणि मग आता उड्या मारायचं चालू आहे. आणि याचं बघा कुरकुर कुरकुर हां खाऊ खातोय म्हणून चालू आहे त्याचा आवाज. कशामुळं? तर आता तिला गावात घेऊन जाते मी आणि मग घेऊन येतो. काल बघितलं आम्ही, पण मला काही जास्त आवडले नाही, एकदम लोकल वाटत होत्या, क्वालिटी एवढी काही खास वाटली नाही त्या दुकानामध्ये. आता तिच्या पप्पाने सांगितलं की जिथे स्पोर्टचं सामान जास्त मिळतं गावामध्ये तिथेच जा आणि तिथेच आण. तर आता तिथेच जातो आणि मग घेऊन येतो आणि खेळतील. मग याला तर काही येत नाही आमच्या पिल्लूला, पण तो पण शिकेल हळूहळू. हो ना पिल्लू? हे काय होतं, हे काय होतं, असं काय करतो? हां काय म्हणशील, काय म्हणशील सांग. तुझे पण फ्रेंड आहेत ना, काय म्हणशील तू त्यांना? सांग. हाय बोल. हां, आणि मम्मीच्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा प्लीज. तुमचा सपोर्ट म्हणजे आमची खूप मोठी प्रगती होईल, सो प्लीज सबस्क्राईब. तू काय बोलशील? सबस्क्राईब करा, सांगू दे. सबस्क्राईब असं बोलतो आमचा पिल्लू. हो ना, आता 2-3 दिवस राहिले, त्याला सुट्ट्या लागतील आणि मग त्याचे पप्पा येणार आहेत घ्यायला आणि केव्हा गावी जाऊ आणि केव्हा धुमाकूळ घालू असं झालं. त्याला मातीमध्ये खेळायला खूप आवडतं. असं कोंडलेलं त्याला अजिबात आवडत नाही. त्याचा जो लहान भाऊ आहे ना, तो तर एवढा आगाऊ आहे, अजिबात घरात पाय त्याचे टिकत नाही, बाहेरच पळतो आणि खेळायला पाहिजे त्याला फक्त बस. हा कसा तरी मोठ्या मुश्किलने राहिला आमच्याकडे, हीच खूप मोठी गोष्ट झाली. असो, आता चला पटपट आवरून घेतो आणि मग फुल बॅट घ्यायला जातो. दूध गरम करायला ठेवलं म्हणून मी इथे किचन जवळ थांबलेली आहे. दीदीला म्हटलं दूध घेऊन ये आणि मग जाऊ म्हटलं आपण. तर दीदीचे पप्पा याच्यासाठी गेले गावी की तर आमच्या एका शेतामध्ये ना, शेत खूप मोठं आहे पण त्याच्यामध्ये ना थोडंसं माती म्हणजे असं कोरड भागसारखं वाटतो ना, तर त्याच्यामध्ये माती टाकायची आहे. गाळ जे नदी असते त्याचे, आता नदीचं पाणी कमी झालं की मग ते गाळ निघतं, तर ते टाकायचं होतं. तर त्याच्यासाठीच दीदीचे पप्पा गेलेले आहेत. आता संध्याकाळी निघतील ते. दिवेश शांत बस. चला आता फुल बॅट घ्यायला जातो, बघू कशी मिळते कशी काय. आता सुद्धा उन्हाचे चटके बसतं म्हणून असं स्कार्फ. बघ ना कोणती चांगली आहे, चांगली द्या ना. आपण योनिक्सचे ये 800-900 ला एक रॅकेट आहे ना. एक रॅकेट 800-900 ला घरी खेळायला. त्याला त्याच्याकरता क्लासेस. बघू
तिकीट लागणार चांगली आहे. एक दोन काय घेतली, खुश खुश. तिला बॅटची पडलेली आहे. चांगली ब्रँडेड ही योनेक्सची किती मी ना हे बघ, किती भारी बघ. मी जेव्हा प्रोफेशनली बॅडमिंटन सुरू करेल ना तेव्हा मी सिंगल रॅकेट. आताच आम्ही आलो. आता मला स्वयंपाक पण करायचा आहे. फुल बॅट आणल्या, हे बघा अशा आणल्या, छान मिळाल्या. आता त्याचे रेटच जास्त आहेत म्हणून काय करायचं, याच्या अगोदर आम्ही कधी घेतलेलं नव्हतं आणि कितीला मिळतात काय रेट असतं ते पण माहिती नव्हतं त्याच्यामुळे. आणि दादा लहान होता, दुसरा दादा आमचा तर लहान होता तेव्हा त्याच्या बाबांनी घेऊन दिलेलं, तेव्हाच घेतलेला. मग हे काय अजून आत्ताच घेतलं मग तेव्हापासून. हो ना दिदू? आता दीदी चालली खेळायला, तिच्या मैत्रिणी आहेत बाहेर खेळताय त्या, तर त्या पण खेळतायत कधीपासून, म्हणजे उजेड होतं तेव्हाच खेळताय. तर दीदी बोलली की आता मला खेळायचं आहे म्हणून ती हा बॅट घ्यायला आला. हो ना? चला आता व्हिडिओ इथेच संपवू आपण. काय म्हणशील? चॅनलला लाईक करा, हां, सबस्क्राईब करा. भेटूया. तू सांग. चल पहिले बोल, मग तेव्हा भेटूया. भेटूया भेटूया केव्हा? तेव्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बोल 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 बोलशील तेव्हा जाऊ दे मग. बोल पटकन. बघा हा नाटकी खोर आमचा असाच करतो. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.